12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा होता ताई मला. हा करा ना ताई. आता करू शकते का? हो हो हो. कुठून बोलताय ताई? ऐका ना आजी, मी नंतर घेते, वांगी आली मी. आली मी परत. हॅलो. हा बोला ताई. ऑफिसला होते ना मी, तर काल फोन केलेला. अच्छा ताई अच्छा. आता मी ग्रामसेवक आहे, त्याच्यामुळे नाव नाही सांगत. बरं. अरे वा. हा. आता माझा ताई पहिले कधी असं बाहेरच्या गोष्टीवर विश्वास नव्हता. हा 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 म्हणजे हा हा. असं काही असतं वगैरे नाही का. बरोबर. आई वडील शिक्षक, नाही मी शहर ठिकाणी राहिलेलो. हा, त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास येण्याचा मग प्रश्नच येत नाही. हा लग्नाला ताई 12 वर्ष झाले. हा. तर मिस्टर म्हणजे मला लग्न झाल्यावर कळलं का बा कुठंच काम करत नाही. अय्या, केवढा मोठा धोका. नाही धोका म्हणजे कसं ताई, ते पहिले काम करत होते. अच्छा. हा हा हा. पण त्यांची कंपनी सुटली होती, पण त्यांनी काही सांगितलं नाही. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आणि मी पहिल्यापासून कशी नाथांची भक्त आहे, हा, तर माझा हा. विश्वास कसा होता, मी जिथं कुठं जाईल तिथं माझे पहिले गुरुहित मांडेल. ते म्हणले तू जिथं कुठं जाईल तिथं तुझं चांगलं होईल. हा, मग मी हा. पण काही बारीक पाहिलं नाही, मला कळलं होतं का बा मुलाच्या घरी काही नाहीये. पण मग मला कसं वाटायचं आपण कुठं काही करू शकतो. हा, त्याच्यामुळे मग बरोबर आहे. कसं मी लग्न झालं त्यानंतर म्हणजे मला प्रत्येक वेळेस मी त्यांना म्हणायचे तुम्ही कामाला जा. पण काय व्हायचं, ते जरी कुठं कामाला गेले ना, तर हा. त्यांच्या पायात म्हणजे अक्षरशः त्यांच्या चपलेतून मी असे मोठाले काटे काढलेले आहेत. अय्या. हा. पण हा मला कधी म्हणजे खरं सांगते, मला असं बाहेरचं काही असतं याच्यावर माझं, देवावर माझा पूर्ण विश्वास, हा हा पण हा. माझा बाहेरच्या गोष्टीवर विश्वास नाही. हा बरोबर आहे. हा हा. तर मग काय झालं, असं करता करता 10 वर्ष माझे असेच गेले. 10 म्हणजे 8-9 वर्ष माझे असेच गेले. बापरे. मी आई वडिलांकडून पैसे आणले. कधी कधी तर माझ्या घरात खायला पण काही नसायचं, पण मी आई वडिलांना कधी सांगत नव्हते. बापरे, कमाल आहे ताई हा. तुमची. म्हणजे असं का ते मला हाणायचे, मारायचे, पण हम्म. कारण मी नव्हते सांगत, कारण मला असं वाटायचं आपल्यामुळे नको त्यांना त्रास. हो 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 हो. तर मग काय झालं, असं करता करता 2 वर्षापूर्वी अशी घटना घडली हा. की कंटिन्यू आमच्या घरात आजार पण होतं. हो. म्हणजे मला पण कळत नव्हतं नेमकं काय होतंय. हा हा हा. आणि मी तर म्हणायचे देवा मी कुठं चुकते. मी हम्म. तर माझ्या परीने कधी कोणाचं वाईट केलं नाही. हा आणि कोणाला पण कधी उभी असते, घरात बाहेर सगळीकडं. हा. मग असं माझ्याबरोबर काय होतं, बरोबर म्हणजे आहे असं ना. सहज माझ्या तोंडातून कसं काय आलं मला माहित नाही. मी म्हटलं देवा हा. मला असं काहीतरी दाखवून द्या, पण ह्या गोष्टीतून बाहेर काढा. कारण बरोबर आहे. हो. माझा मुलगा सलग 3 महिने आजारी होता. 8 दिवस बापरे. आजारी, 2 दिवस बरा. ओ. आणि एका डॉक्टरनी तर त्याला मलेरिया, पांढऱ्या पेशी, डेंग्यू सगळं सांगितलं. अरे अरे आणि अरे. मी म्हणजे कितीतरी पैसे त्याच्या टेस्टला घातले. बरं त्याच्यानंतर पण असं झालं, त्याला सांगितलं ऍडमिट करायच्या वेळेस परत माझ्या मिस्टरांनीच युट्यूबवर पाहिलं, म्हटलं हे डेंग्यूचे लक्षण नाहीत, आणि आम्ही परत ते ऍडमिट करायचं कॅन्सल करत. हा हा. तिथपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर मला पण त्रास व्हायला. मला एक दिवस अचानक चक्कर आली, पण मला काही कळलंच नाही. एक पण मिनिट माझं ताई, एक मिनिट. हो हो. फक्त लगेच बोलते. हॅलो. बरं बरं. हा ठीक आहे. हा हा. या लवकर या. हा हा चालेल. हॅलो. हो ताई. हा बोला ना ताई. तर मग ताई त्याच्यानंतर काय झालं, हा सहज माझ्या समोर आहे ना युट्यूबवर स्वामी समर्थांचे अनुभव. त्याच्या अगोदर मुलाला ऍडमिट करायचं सुद्धा आम्ही एक मसाले डॉक्टर म्हणून आहेत नगरमध्ये, हा हा त्यांच्याकडे नेलं. हा आणि आम्हाला जिथं ऍडमिट करायला सांगितलं होतं हा तिथं आज हे औषध देऊन बघा, हा. नाही फरक पडला तर उद्या आपण टेस्ट करू. आणि मुलाला खरंच रात्री तापच आली नाही. तर अरे मग मला बापरे. बिलकुल ताप नाही. 3 हा. महिन्यापासून जी ताप येत होती, तर मला असं झालं नेमकं काय होतंय नाही का. आणि बाहेरच्या तर हो गोष्टीवर विश्वासच नाही कधी काही, बरोबर. हा म्हणजे घरात वातावरणच नाही ते. बरोबर. तर मग काय झालं, आम्ही काय केलं,
म्हणजे आम्ही घरी आलो, माझे मिस्टर म्हणले मला 2,000 रुपये खर्च आले. म्हटलं अहो तुम्हाला काही वाटू द्या, मी एकटी कमवते, आज 3 महिन्यातून लेकरू घरी आणलंय, मी कसं हे करते आणि कशाला पैसे पाहिजे तुम्हाला बाहेर जायला यायला, नाही का. हा, मी बरोबर असं म्हटलं. त्यांनी धरले पैसे माझ्या अंगावर फेकले, म्हणले तू असं वागते म्हणून तुझे लेकरं आजारी पडत आहेत. एवढी तुझी रडले. लेकरं? हा, मी इतकी रडले. मी म्हणलं लेकरं तुमचे नाहीत का, तुम्ही असं का म्हटलात म्हटलं. हा. आणि मी आज 10 वर्ष होत आले म्हणलं, मी सगळं सहन करते, मी कोणाला काही सांगितलं नाही तुमचं. बरोबर. त्यांचं म्हणजे असं होतं ताई, जर कधी सणक आली ना तर कधी पण रात्री निघून जाणार, अय्या, 1-2 वाजता येणार. खूप बापरे. वेळेस पण मला काही कळलंच नाही. मला असं वाटतं यांचा थोडासा म्हणजे ह्याच्यात फरक आहे का काय, म्हणजे कसं सायकोपणा असं मला वाटायचं. मग नंतर काय झालं, माझ्या पुढे ना स्वामी समर्थांचं ते युट्यूबवर यायला लागलं. आणि त्याच्या अगोदर मला काय मनात आलं माहित नाही, मी असं पाण्यावर हात ठेवला आणि 5 मिनिटं फक्त बसले आणि त्यांना प्यायला दिले आणि ते थोडीशी शांत झाली. म्हणजे तिथून खरी माझी सेवेला सुरुवात झाली. आणि आणि मग ते माझ्या समोर युट्यूबवर अनुभव यायला लागले. मग आम्ही ना एक करत गेलो. त्याच्यानंतर ते तुळजापूरच्या देवीला गेले. तिथं त्यांना आहे ना, त्यांनी त्या जो दगड आहे ना त्या दगडावर हात ठेवला, त्या दगडावर बऱ्याचशा गोष्टी विचारल्या. तर मी त्यांना आहे ना, पहिलं जाऊ दे समजा, तर मी त्यांना दुसरं त्यांनी मला सांगितलं, अरे असं आहे मला बाहेर येतंय. तर मग आहे ना, मी त्यांना दगडावर हात ठेवला. माझा मुळात देवावर विश्वास असल्यामुळे मी काय म्हणलं, तुम्ही असं विचारा तर मी ना गडावरच्या महाराजांचं करू का स्वामी समर्थांचं करू, कारण मला खरंच माहितच नव्हतं महाराज स्वामी समर्थांचं. तर दगड स्वामी समर्थांच्या साईडने फिरला. मग आम्ही स्वामी समर्थांचं जे सुरू केलं ना ताई, तर एक गोष्ट उलगडा होत आली. तर म्हणजे एवढं भयानक, म्हणजे मी सांगू शकत नाही. तो तर म्हणजे त्याच्यातून आम्ही पूर्ण बाहेर निघलो नाहीत अजून. तो तर मी अनुभव समजा बाहेर निघल्यावर शेअर करीन. पण आज शेअर करायचं कारण हेच का बघ, कुणी गहाळ राहू नये. माझे 12 वर्ष गेले ताई ह्याच्यात, मी कसे काढले माझी मला माहिती, माझ्या मिस्टरचा हाल. पण त्याच्यानंतर एक वेळ अशी आली ताई, 3 दिवस आम्हाला करमत नव्हतं. मी म्हणायचे काहीतरी घटना घडणार आहे. पण आम्ही काय केलं, गावाकडं हे म्हणायचे गावाकडे जायचं. मी म्हटलं नको गावाकडे जायला, नाही का. मग आम्ही गावाकडे गेलो नाही. आणि मी म्हटलं आपण नवनाथ पारायण करू. आमच्या इथं गोरक्षनाथ गड आहे म्हणून ताई आम्ही गोरक्षनाथ गडावर चाललो. तर मी, माझे 2 छोटे मुलं आणि माझे मिस्टर आम्ही स्कूटीवर चाललो होतो. अक्षरशः आम्ही त्या दिवशी सगळं खायला घेतलं होतं, म्हणजे कुत्रं येईल म्हणून कुत्र्याला बिस्किट, गूळ, शेंगदाणे, खोबरं, आमचा डब्बा. आणि आम्ही त्या तिकडं जाताना ती कमान ओलांडली आणि फक्त आम्हाला गाडी आठवती, एक 4 व्हीलर आठवती. आणि 4 व्हीलरच्या पाठीमागं 2 व्हीलर, ती 2 व्हीलर त्या 4 व्हीलरला धडकून क्रॉस मध्ये आमच्या अंगावर येऊन आदळली. पण आम्हाला ते काहीच आठवत नाही, आम्हाला फक्त आवाज आठवतो. बापरे. आणि आम्ही, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, मी असं उभा धरलेला होता आमच्या दोघांच्या मध्ये. तर अक्षरशः ताई माझे मिस्टर आणि मुलगी गाडीला धरून खाली पडलेले आणि मी आणि मुलगा, मी पालथी मांडी घालून पडलेली आणि मुलगा माझ्यापाशी मांडी घालून बसलेला होता. बापरे. म्हणजे साक्षात महाराज त्या दिवशी तिथं होते. नाहीतर मग आमचं म्हणजे काही होऊ शकत होतं, कारण गाडी क्रॉस आमच्या अंगावर आलेली होती. आणि फक्त आज पण आम्हाला फक्त आवाज आठवतो, बाकी काहीच आठवत नाही. हा माझा पहिला अनुभव होता. किती म्हणजे आहे सत्व बघा. आणि ताई तुम्हाला अनुभव शेअर करावा म्हणून मला ना 1.5-2 महिन्यापूर्वी स्वप्न पडलं. त्यावेळेस माझे मिस्टर दादांच्या मठात होते, प्रदीप दादांच्या. त्यावेळेस मला स्वप्न पडलं. पण ते काय झालं, ती गावाकडे रेंज नव्हती, मी गावाकडे असायचे आणि मला खरं वेळच भेटला नाही. म्हणून मग ना मी काल तुम्हाला मेसेज टाकला. माझी इच्छा झाली का कुणी असं गहाळ राहू नये. 10 ते 11 वर्ष माझे फक्त मी विश्वास न ठेवल्यामुळे गेले, कारण मला ह्या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. आणि ताई, पण तुमची कमाल आहे, किती मोठा त्याग आहे. कळल्यानंतर पण माणूस त्यावेळेला काहीतरी निर्णय घेतो. तुम्ही त्यांचं आयुष्य सुंदर करून टाकलं ना तुमच्या मिस्टरांचं. म्हणजे आज ताई तुम्हाला काय सांगायचं, एवढं व्यवस्थित आहे ना. म्हणजे आहे अजूनही त्यांना त्रास होतो, नाही का. आता आहे जे बाहेरची बाधा त्यांना सांगितलेली आहे. पण त्यावेळेस ताई असं होतं का, म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडायचा, मी चुकते कुठं. मी काही जरी केलं ना, तर उशिरा जरी आले ना, मला म्हणजे तू कुठे हिंडून आली. अगो बाई. माझं तर मुलगा मी प्रेग्नंट असताना मला मुलगा झाला दुसरा, मला तर एवढं बोलायचे ना, मी तसा माझे ऑपरेटर कशी रडायचे. मी म्हणायचे मी काय चूक केली असं ना मॅडम, मी खरं कोणाला कधी सांगत नाही. हा माणूस असं का वागत असं माझ्या बरोबर, मी असं म्हणायचे आणि इतकी रडायचे. पण म्हणजे माझे त्या वेळेस पण म्हणजे मी अक्षरशः माझं डिलिव्हरी होण्याच्या अगोदर 8 दिवस गाडीवर 60-65 किलोमीटरचा प्रवास केला होता.
बाई सगळं सामान गं, स्वतः भरून, ते सगळं सामान कोरोना काळात मी बाई गं. तिथून वडिलांच्या घरी नेलं, तरी पण मी वडिलांना सांगितलं आणि त्यांनी तिथं पण त्रास दिला. पण म्हणजे आपण कसं, पण त्यांना सोडून मला कधी राहू वाटलं नाही. बाई असं वाटायचं गं. त्यांच्याशिवाय आपलं काहीच नाही. पण असं माहिती नव्हतं ना, का ही इतकी प्रखर बाधा यांच्या अंगात आहे, हो का ना. हे असं म्हणजे दुसरं कोणी करायला लावते, असं काही हा बरोबर प्रकारच बरोबर. माहित नव्हता ना. नाही पण ते क्लिअर होईल ताई. आता तुम्ही आलेत ना सेवेत, एकदम क्लिअर होईल ताई तुमचं. आता फरक तुम्ही पडत चाललाय. पटकन अनुभव शेअर कराल, फार लवकर अनुभव शेअर कराल. ताई तुमचे आता शब्द आलेत म्हणलं. हो. काय सांगायचं म्हणजे मी आज ताई अनुभव सांगायचं फक्त एवढंच, कारण मी नोकरीला आहे, हे नाही मला कोणाला सांगायचं. पण मी अशा बरोबर. कुटुंबातली आहे का मला घराच्या बाहेरचं माहित नाही. 10 रुपये म्हणलं बघा तर ना 10,000 ताई. रुपये माझ्या हातात मिळणारी आहे, घरातली मी आहे. पण मला अजूनही वाईट वाटत नाही की मला गरीब कुटुंबात दिलं, कारण माझे माणसं चांगले झाले. फक्त यांचा नोकरीचा प्रश्न आहे, हं. मला त्याचं पण काही नाही वाटत. पण ह्या ज्या ताई घटना तुम्हाला आहेत, सल्लाम आहे. खूप मोठ्या मनाच्या आहेत ताई. खूप मोठ्या मनाच्या आहेत. म्हणजे नाहीतर आजकालच्या काय किंवा त्या काळातल्या एखाद्या मुलीने काय केलं असतं, सरळ माहेरी निघून गेली असती, डिव्होर्स घेतला असता. अजून चांगला कुठं गव्हर्नमेंट सर्वंट आहोत तुम्ही. अजून छान कुठलं तरी स्थळ तुम्हाला छानच मिळालं असतं ताई. म्हणतात ना ताई, मला सगळे म्हणायचे तू कशाला राहते, तू घटस्फोट घे. पण आणि मला माहित नाही, ते देवानी मला पहिल्यापासून बुद्धी अशी दिली ना, मी हं. त्यांना सोडून कधीच ताई राहिले नाही. आणि याचं बापरे! फळ पण मला आता भेटते. म्हणजे आता माझा संसार, म्हणजे पहिल्यापासूनच मी कधीच असं बोलू, मी उपवाशी राहिले. ते माझ्या घरात माझी बहीण आली तर मीठ नव्हती, हळद नव्हती, काहीच अय्या! नव्हतं, मग काहीच बहिणीला वगैरे कळलं नव्हतं. का हे? होतं ना, मग मला बहिणीने 5,000 दिले. पण आता ते 5,000 कधी पुरणार, 2,500 किती तर घर भाडंच पुरणार? होतं. खरंय, हा हा. खरंय. पण माझे दिवस पण चांगले आले ताई, सगळं झालं. म्हणजे मला सगळ्यांना हेच सांगायचंय हं. का आजच्या युगात कुणी असं राहू नये किंवा आपला बरोबर. नवरा असं आपल्याला बोलतोय मग लगेच सोडून जायचं, आई बापाच्या घरी राहायचं, बिलकुल हां, नाही. हां. म्हणजे त्याच्यातून मी अशी घडले का हं. मी तर त्यांना बाहेर काढलंच. म्हणजे हां. अजून समजा पूर्ण क्लिअर नाहीत, पण जवळपास 80 ते 90% ते क्लिअर आहेत. ते तर बाहेर निघलेतच. पण आता बरोबर. मुलांकडे पण लक्ष देते. म्हणजे हे जे बाया भांडणं करून निघून जातात, असं तसं बरोबर, असं बरोबर. कुणी करू नये. कुणी पण महाराजांच्या सेवेत यावं आणि हो. पूर्ण झोकून देऊन सेवा करायची. म्हणजे खरंच, आता मला खरंच. नाही म्हणता 2 त्यांचं वर्ष झाले आयुष्य, एका सेवेत आले. व्यक्तीचं आयुष्य पण सुंदर केलं ना ताई तुम्ही. हा आणि हा ताई, कसं एखादा पुरुष जर कमवत असेल आणि स्त्री कमवत नाही, तर ते पण संसार करतातच ना, पूर्वी करतच होते ना. करतातच. आणि काय हां. सांगायचं ताई, मला सगळेजण म्हणायचे का हं. काय तुझा नवरा बसून खातो. मी म्हणायचे बसून खाऊ दे, त्याच्यामुळे आज मला किंमत आहे. तो पेत तर नाही ना, मी आज भरपूर त्रास हो, व्हायचा, पण मी हो. समोरच्याला असं म्हणायचे. तर हं. माझं म्हणजे ह्या अनुभवातून प्रत्येकाला हेच सांगण्याचं, जिथं बायको कमवते तिथं नवऱ्याला कमी न मानता जर प्रत्येकाने केलं, हो. स्वतःचा संसार सुखी होईल. एवढंच आहे. खरंच, खरंच ताई. कारण तुम्हाला इथून दंडवत माझा. नाही होत आहे खूप तसं नाही. दंडवत. कारण म्हणजे इतक्या समजदार कोण असू शकतं ताई? आजकाल सगळी दुनिया पैशाभोवती फिरते हो. नाही होत आहे. म्हणजे मी असं मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मी नाही, खरंच नाही. असे दिवस काढले. हं. मी 2-2 किलोमीटर पायी पायी चालले पैसे नसल्यामुळं. बाई म्हणजे गं! खूप अपमान वाटायचा मला, कारण आई वडिलांकडे भरपूर काही आणि इकडे मला हो. खायला पण काही नसायचं. पण मी बापरे! म्हणायचे माझे दिवस बदलते ना, आज खरंच माझं चांगलं आहे, नोकरी आहे, सगळं हं. व्यवस्थित आहे. मी आता प्लॉट पण घेतलाय एक व्यवस्थित. अरे आणि वाह! आई वडिलांनी पण मला सपोर्ट केला. पण आई वडिलांचं कसं असायचं, आम्ही हं. तिघी बहिणी, त्यांना असं वाटायचं मला केलं दुसरीला राग. हा, हां. पण मी त्यांच्यावर पण कधीच हे नाही केलं. पण म्हणजे आज बापरे! पण त्यांचा मला सपोर्ट पण म्हणजे व्यवस्थित होत गेलं. त्याच्यामुळे मी हां. प्रत्येकाला सांगण्याचं, असं थोडीशी परिस्थिती आली ना तर हे होऊन जाऊ डगमगून नये. जायचं नाही. हा, बरोबर आहे. कारण हादरायचं नाही. आणि माझं तर असं मत आहे ना, की आई-वडिलांकडे जरी पैसा नसेल ना, चालेल. पण मुलगी सासरी जरी गेली, तर मोरल सपोर्ट दिला पाहिजे तिला, मानसिक आधार. म्हणजे तो फार मोठा गरजेचा असतो माझं ताई. असं होतं ताई, त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगते, मला मानसिक आधार पण नव्हता. बापरे! कारण बघा. मी जर आले, म्हणजे मी आज सगळ्यांसाठी हा अनुभव शेअर करते. मी जर हं, माझ्या माहेरी गेले ना, तर हं. भरपूर माझ्या स्वभाव खूप चांगले आहेत. पण त्यांना असं वाटायचं आपल्या पोरींनी नोकरी लागली पाहिजे. ते हां, म्हणायचे तुम्हाला जर नोकरी लागली असती तर हं. कशाला असं झालं असतं. मी बऱ्याच वेळेस जेवत्या ताटावरून हात धुतला, रडले. मी आई म्हणायचे गं! महाराज, मी म्हणजे त्यावेळेस मी गडावर आमचे महाराज आहेत त्यांना म्हणायचे, मी म्हणजे हं, बाबा मी काय चुकी केली असं, हं. तुम्ही ना ह्या माणसाला फक्त काय नाही, तुम्ही 5,000 जरी मिळाले ना तरी मी त्याच्या समाधान मानेन. माझं असं होतं. म्हणजे मी हां. असं म्हणायचे. मग बाई गं! आता असं वाटतं, पण माझे वडील मला ते म्हणायचे ते बरं आहे. कारण त्याच्यामुळे मी कष्टाने परत जिद्दीने हे केलं ना, नोकरी लग्नानंतर नोकरी लागली मला. बापरे! तुम्हाला पण लग्नानंतर नोकरी लागली? हा, लग्नानंतर नोकरी लागली मला. बाई, ताई केवढी कमाल आहे बाबा तुमची. शॉकिंग आणि आहे, शॉकिंग. आणि म्हणजे काय सांगायचं, मला असं वाटलंच नाही की माझ्या आयुष्यात असा काही प्रॉब्लेम असेल. हो ना. म्हणजे त्याच्यामुळे मी इतकी रिव्हर्स येत चालले का पण बाबा ताई कुणीतरी. तुम्हाला एक सांगू का? सकाळ खराब गेली ना चालेल, पण संध्याकाळ आयुष्याची चांगली जावी. आणि मग वीस तुमची आयुष्याची संध्याकाळ खूप सुंदर असेल बघा.
आणि तुम्हाला सांगते ना ताई, एकदा तर असं झालं, ते मिस्टरांनी मुलीला क्लासला सोडलं हा. आणि घरी आलेच नाही. आणि त्यावेळेस मला दिंडोरीला हे सांगितलं होतं, काय असतं ते, आपल्या सप्तशतीच्या पाठाबरोबर ते कालभैरव अष्टक लावून म्हणायचं ना, हा हा तर माझ्या ते चालू होतं हा. देवीच्या पाठांबरोबर. तर मला ते काय म्हणतात त्याला, ते हे करायचं, संपुट लावून म्हणायचं कालभैरव हा हा अष्टकाचं. बरोबर बरोबर. हा हा अक्षरशः ते ज्यावेळेस माझं चालू होतं ना, त्यावेळेस माझे मिस्टर गुरुवार असताना मुलीला क्लासला सोडलं आणि निघून गेले, मोबाईल स्विच ऑफ केला. अय्या. मी 7:30 वाजता पाठ बंद केला, मुलीला घ्यायला गेले, 8:30ला घरी आले. अक्षरशः 12, 12:30, 1 वाजेपर्यंत येण्यासारखी बसले, महाराजां पुढे रडले. आणि मला अशी भीती वाटली, आता हे कुठे गेले असतील हो काय, नाही हो का. हो हो. 1:30 वाजला. मग मी काय केलं, आणि माझ्या मुलीला त्या दिवशी अचानक उलट्या व्हायला लागल्या. अरे इतका त्रास, मला तर काहीच सुचाना, बस किती सांगणार तुमची कोणाला. अवस्था खराब. हा हा, तर मग मी काय केलं, डाळ भात खाऊन उपवास सोडला. आणि म्हणजे दिंडोरीला ते एक ज्यांचा नंबर होता, मी त्यांना फोन केला. ते म्हणले, ताई घाबरू नका, तुम्ही हे म्हणा ते म्हणा. मी ते सगळे म्हणले, मला कशाचीच प्रचिती आहे ना. मी शेवटी महाराजांना हात जोडला, मी म्हणलं, महाराज तुम्ही मला काहीतरी प्रचिती द्या का माणूस कुठंतरी सेफ आहे. हा हा कारण हा तेव्हा हा. मला कळलं होतं की यांना बाहेरची बाधा आहे म्हणून. अच्छा फक्त अच्छा. हा माणूस सेफ आहे, मला एवढं कळू द्या. तर ताई मी म्हटलं, मी फक्त 11 माळी करणार आहेत, मला तुम्ही प्रचिती द्या. तर मी 11वी माळ केली आणि मी डोळ्यांना लावली, तोपर्यंतच मला लगेच त्यांचा मेसेज आला. अरे हा, काय लगेच message? त्यांनी फोनचं स्विच ऑफ काढलं आणि मला म्हटले, मी शिक्रापूरच्या पुढे गेलेलो आहे. मी म्हटलं, अरे. तुम्ही तिकडं कशाला गेलं. हा मग म्हणजे अक्षरशः मग ते म्हटले, नाही तुम्हाला लई त्रास देते असं तसं. म्हटलं, अहो तुम्ही ह्याच्यातून कधी बाहेर पडता, पण तुम्ही घर सोडू नका. म्हणजे त्यावेळेस ती बाधाच बोलत होती, ते मला कळलं. खरंय खरंय. हा, मी म्हटलं, आपण कसं बाहेर काढू, मग तुम्ही घरी या. मग पहाटे 5 वाजता ते परत घरी आले. अरे वा. म्हणजे असं खूप वेळ झालता, ते घर सोडून जाते पण देवाच्याच ठिकाणी जाते, बाहेर पुढे जाऊन देत नाही. तेवढं कारण ते एक बरं आहे. गेलेलं मला कळलं का मी महाराजांपुढे लगेच जाऊन बसते. गेल्या वेळेस पण असंच झालं. मॅगी आणायला गेले आणि मोबाईल स्विच ऑफ, मोबाईलच नेला नाही, निघून गेले. तर ते कुठं, मला दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला आले. मला एवढी भीती वाटली, म्हटलं यांच्याकडे पैसे नाही काय नाही. ते कुठं, त्र्यंबकेश्वरला. बघा, आणि ते ज्यावेळेस तीर्थक्षेत्रावरच जातात. ते ज्यावेळेस बसमध्ये बसले, त्यावेळेस त्यांच्यापाशी महाराजांचा फोटो घेऊन एक जण बसलेला होता. बघा म्हणजे महाराज त्यांच्या बरोबरच असते कुठं, म्हणजे आहेत. ते भरकटते. म्हणजे अक्षरशः ते ताई वेगवेगळ्या आवाजात बोलायचे. अय्या. म्हणजे काय नक्कीच सांगायचं आहे म्हणजे. ताई त्यांना ती बाधा. हो, मग काही सेवा चालू आहे का त्यासाठी? हा, सेवा चालू आहे ना ताई माझी. हा हा हा. आता नाही, लवकरच फरक पडेल ताई. दादांच्या मठात पण गेलो होतो आम्ही, तिथं पण प्रदीप होते ते. दादांच्या मठात का? हा, प्रदीप दादांच्या मठात ते पण आलेले? हा, ते येतात ताई. म्हणजे मला विशेष हे वाटतं, बाहेरची बाधा असताना ते देवाचं सगळं करते. अरे वा, चांगली म्हणजे गोष्ट आहे, काय चांगली. प्रकार आहे मला तर अजून कळला नाही, पण म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ते सेवा करते. एखाद्या वेळेस सटकले का सटकते, पण ते सेवा पण भरपूर करते. नाही, चांगलं आहे, होईल ते 15 काहीतरी. दिवस तिथं पण राहिले, म्हणजे करते. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येकाला सांगणे का, त्रास जरी झाला ना, कुणी असं चुकीचं पाऊल उचलू नये. बरोबर बरोबर बरोबर. कारण म्हणजे माझीच कंडिशन अशी होती ताई, कधी कधी असं वाटायचं मरून जावा, नको जगायला. परत मन वाटायचं हे दिवस बदलतील, जातील. बरोबर, पण हे पण त्यावेळेस दिवस मला जातील, खरंय. महाराजांचं माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आज लोकांना महाराजांचं कळलंय ना, तर कुणी चुकीचा विचार करू नये. अगदी अगदी. आणि खूप छान संकटातून ताई, बाहेर. खरंच मी शेअर करते हा ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.